नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, शरद पवार साहेब अजूनही राज्यसभेवर जाण्यास का इच्छुक आहेत? ज्याला आयुष्यात एवढं मोठं यश मिळालं त्या माणसाला आपण कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि या वयात थांबलं पाहिजे. हा कठोर निर्णय कधीतरी घ्यावाच लागतो. तो शरद पवार साहेबांना का घेता येत नाही? प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये हा निर्णय ही वेळ ही येतच असते. ज्याला थांबणं जमलं, ज्याला संयम जमला, ज्याला लोभावर मात करणं जमलं, त्याच्यात आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी झालं. तोच यशस्वीपणे आयुष्य जगला असं झालं. परंतु शरद पवार साहेबांना हे का जमत नाही? एवढी मोठमोठी पदं घेणारे, आयुष्यभर गेले 60-70 वर्ष गेले मोठमोठ्या पदांवर राहिलेले शरद पवार साहेब अजूनही त्यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा का आहे? हे उचित आहे का? थांबणं हे शरद पवार साहेबांना का जमत नाहीये? समाधान का नाहीये? समाधानी वृत्ती ही खरं तर असायला पाहिजे माणसाकडे, ती शरद पवार साहेबांकडे का नाही? मंडळी, आता महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. म्हणजे राज्यसभेचे 7 खासदार हे आता निवृत्त होत आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधून विविध पक्षाचे मिळून 7 खासदार जाणार आहेत राज्यसभेमध्ये. तर आता शरद पवार साहेब काही लोकसभेवर नाही, त्याने मागे घोषणा केली लोकसभा निवडणूक लढवणार नाही, त्यापर्यंत त्यांनी लढवली नाही. आता लढवली नाही म्हणजे तर खरं तर ते आयुष्यभर निवडणुका लढवतच आले, सगळी पदं उपभोगत आले. पण मग त्याने आत्ता राज्यसभेची निवडणूकही त्यांना लढवण्याची किंवा जाण्याची, राज्यसभेत जाण्याची काय इच्छा त्यांना असावी? आपल्याऐवजी उलट पक्षी 85-80 वर्षे आताही ते रुग्णालयामध्ये दाखल झाले होते, आजारी होते, चांगले बरे झालेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना दीर्घायू लाभो अशीच खरं तर आपण इच्छा व्यक्त करूया आणि मी अशी प्रार्थना करतो. परंतु हे जरी असलं तरी ठीक आहे, बाकी तुम्ही वैयक्तिक आयुष्य, सल्लागारची भूमिका, मार्गदर्शकाची भूमिका, कौटुंबिक आयुष्य तुम्ही आनंदाने जगू शकता. ह्या सगळ्या भूमिका निभावू शकता तुम्ही. हे करताना एक मित्र म्हणून, एक पिता म्हणून, एक आजोबा म्हणून, एक काका म्हणून, एक मामा म्हणून, एक नागरिक म्हणून, एक सल्लागार म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही अजूनही अखेरपर्यंत आयुष्य निभावू शकता, आनंदाने जगू शकता आणि याच्यातून आनंद घेऊ शकता. पित्याच्या भूमिकेतून, आजोबांच्या भूमिकेतून, भावाच्या, काकांच्या भूमिकेतून, मामाच्या भूमिकेतून, मित्रत्वाच्या भूमिकेतून आनंद घेऊ शकता जीवनाचा. मग तसा तुम्हाला आनंद का घेता येत नाहीये? नेमकं यशस्वी जीवन म्हणजे काय? तुम्हाला लोभ कसला आहे? मग काय पदाचा मोह तुम्हाला आहे का? आणि हा शेवटपर्यंत मोह का राहतोय हा? मग यशस्वी जीवनाचा मूलमंत्र काय आहे? जीवनाची यशस्वीता कशामध्ये आहे? तर ज्याला थांबणं जमलं, ज्याला या मोहावर, लोभावर मात करणं जमलं, की कधीतरी माणसाने थांबलं पाहिजे, कधीतरी माणसाने कठोर निर्णय आयुष्यात घेतलाच पाहिजे, दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे. आपण सार्वजनिक जीवनात आहोत तर आपण दुसऱ्या संधी देणार कधी? मग शरद पवार साहेब स्वतः जाणार आहेत राज्यसभेत, त्यांची इच्छा आहे. ह्या वयात त्याला चालता येत नाही, उठता येत नाही, उभारता येत नाही आहे, शब्दही तसा तोंडात उच्चारता येत नाही आहे. ठीक आहे, आजारी म्हणून असू शकतो, तो प्रश्न नाही आहे काही. पण मग इच्छा का राज्यसभेत जाण्याची आहे? तुम्ही तुमच्याच पक्षातल्या एखाद्या एवढ्या वर्ष तुमच्याकडे राबणाऱ्या गुणी प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही संधी का देत नाहीत, का पाठवत नाही आहात? त्याला किती आनंद होईल. खरं तर असा निर्णय शरद पवार साहेबांचा घेतला तर त्या कार्यकर्त्याला आनंदश्रू, त्याच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहतील, आनंदश्रू येतील, इतकं त्याला आनंद होईल. असं एखाद्या याचं नाव कुणासमोर नाही आहे, पण यांच्यासाठी राबलेलं आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे, पण बिचाराला संधी मिळू शकली नाही. अशाला शरद पवार साहेबांनी स्वतःऐवजी संधी द्यायला पाहिजे होती. असं का मन होत नाही शरद पवार साहेबांचं मन मोठं? आयुष्यभर फक्त पदांच्या मागे तुम्ही का लागले? ठीक आहे की तुम्ही त्या याच्यात तुमच्या राजकारणात काही चांगली कामं केली नाहीत का? नक्कीच केली असतील तुम्ही. सगळंच वाईट म्हणता येते, चांगले निर्णय काही तुम्ही घेतले, चांगली कामंही तुम्ही काही केली, हे सगळं ठीक आहे, त्याविषयी काय आत्ता दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु हे असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मोह का? पदाचा, प्रत्येक पदाचा मोह का? आणि सगळं काही पदासाठी, सगळं काही सत्तेत राहण्यासाठी, असं भूमिका का असावी? त्यामध्ये कुठंतरी विरक्ती असेल, अनासक्ती असेल, हे आपण बाकी व्याख्यान देतो.
गांधी विनोबांचं नाव घेतो, सगळं करतो. मग त्यांच्याकडनं घेतलं काय आपण? यशवंतरावांचं नाव आपण शिष्य सांगता, मग यशवंतरावांकडनं पण काय घेतलं आपण? शेवटपर्यंत पदासाठी बघतो आणि राज्यसभेवर जायचे, लोकसभेवर जायचे, आणखीन काय मंत्रीपद हे ते सगळ्यासाठी कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यावर वर्णी, मंडळावर वर्णी, तिथं अध्यक्ष, असं सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मागे मी व्हिडिओ केला होता, जे आडवाणीनं जमलं ते पवारांना का जमलं नाही, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे पवारसाहेबांची तुलना एक ठीक आहे, पवारसाहेब थोर व्यक्ती, एक राजकारणी मोठी व्यक्ती, एक जनाधार असलेले कार्यकर्ता, नेता, आजला महाराष्ट्रामध्ये आजही सर्वात मोठा नेता, लोकनेता कोण असेल, लोकांचं प्रेम असलेला नेता तर शरद पवारसाहेब आहेत. पण ही गोष्ट ठीक आहे, पण ह्या व्यतिरिक्त मात्र शरद पवार साहेबांची तुलना लालकृष्ण अडवाणी असतील, मधु दंडवते असतील, बॅरिस्टर नागपई असतील, मोहन धारिया असतील, ह्यांच्यासारख्याशी होऊ शकत नाही. याचं कारण आहे की ही मंडळी ह्यांना कुठे थांबावं हे कळतं. ह्यांना लोभ नव्हता, यांना पदाचा सत्तेच्या लोभासाठी त्यांनी काय केलेलं नाही, आणि यांना योग्य वेळी थांबणं हे पण जमलं. ज्याला आयुष्यात थांबणं जमलं, बघा तुम्ही, योग्य त्या वेळेत मोहन धारिया राजकारणातून निवृत्त झाले, तिने वेगळा मार्ग, समाजकार्याचा वेगळा मार्ग धरला. दंडवते त्याच काळात निवृत्त झाले, लालकृष्ण अडवाणी निवृत्त झाले, सगळे जण असे निवृत्त 80-82 वर्षानंतर होत पाहिजे, काही जर 75 नंतर 70 नंतर पण झालेले आहेत. आपल्याला आता जमत नाही आहे, शरीर साथ देत नाही आहे, आपण प्रवास करू शकत नाही हो, तो आपण माने निवृत्त होऊया. पक्ष बघून, पक्ष संघटना बघून गेली कोणाला संधी द्यायची ते, असं शरद पवार विचार करू शकले नाहीत. ही शरद पवार साहेबांची मर्यादा आहे. म्हणून ह्या मोठ्या मंडळींशी, ह्या थोर मंडळींशी, की दंडवते असतील, अडवाणी असतील, नागपई असतील, यशवंतराव असतील, जयप्रकाश नारायण असतील, मधु लिमये असतील, या अशा मंडळींशी, किंवा काकासाहेब गाडगीळ असतील, बाळासाहेब भारदे असतील, या अशा मंडळींशी शरद पवार साहेबांची तुलना होऊ शकत नाही. ह्या मंडळींना कुठे थांबायचं, कधी थांबायचं हे कळलं. शरद पवार साहेबांना हे जमलेलं नाही. मोहावर मात करणं, पदावर मात करणं, अनासक्ती दाखवणं, थांबणं, आपण दुसऱ्याला संधी देणं, आपल्या ऐवजी दुसऱ्याचं तिकीट कापून दुसऱ्याला देणं हे नव्हे, आपल्या ऐवजी दुसऱ्याला संधी देणं, आपल्या मुलामुलीऐवजी दुसऱ्याला संधी देणं, चांगल्या माणसाला देणं, हा मनाचा मोठेपणा आहे. आणि हा मनाचा मोठेपणा आडवाणीने दाखवलेला आहे, दंडवतीने दाखवलेला आहे, नागपईने दाखवलेला आहे. तो शरद पवार साहेबांना जमलेला नाही. त्यामुळे शरद पवार साहेब किती मोठे नेते असले, लोकनेते असले, तरी कुठं थांबावं आणि कुठं थांबलं पाहिजे हे त्यांना जमलेलं नाही. आता राज्यसभेवर जावं शरद पवार साहेबांनी, अशी काही सामान्य माणसाची काही इच्छा नाही आहे. सामान्य माणसाला कसं वाटत नाही की शरद साहेब राज्यसभेत जावं, इथे फार मोठे प्रश्न आहेत, शरद पवार साहेब सोडवतील आणि जनमानसात त्यांची गरज आहे, जनतेमध्ये चांगला संदेश जाईल किंवा जनतेमध्ये काहीतरी परिवर्तन होईल, असं काही नाही आहे. आत्ता असं कोणी म्हणत नाही आहे. पूर्णपणे शरद पवार साहेब थकलेले आहेत. त्यामुळे त्यांनी खरं तर आराम केला पाहिजे आणि येईल त्यांच्याकडे त्याला प्रेमाने सल्ला दिला पाहिजे, एका मार्गदर्शकाची भूमिका निभावली पाहिजे. नातवंडांमध्ये, पंतवंडांमध्ये आणि अन्य कार्यकर्त्यांमध्ये मन रमवलं पाहिजे. ह्याच गोष्टी केल्या पाहिजे. हे जे आहे शरद पवार साहेब राज्यसभेत जाण्याचे अजूनही ते जे खटाटोप करतायत, पडद्या आडून असेल का, जिथे ते म्हणत असतील की मी नाही जाणार, असं काही नाही. मागे पण त्यांनी असं केलं होतं की 2-3 वर्षापूर्वी की मी आता राजकारणातून निवृत्त होते, मग काय ते कार्यकर्ते रडायला लागले. हा सगळा फार्स असतो, हा देखावा असतो, हा सगळा देखावा असतो. परंतु पडद्यावरून त्यांचं वेगळंच असतं की याला तिथं राहायचं असतं, म्हणून हे खुंटा बळकट करून घेतात. म्हणून मुद्दाम असं काहीतरी जाहीर करायचं, स्टंटबाजी, आणि मग कार्यकर्त्यांना, नेत्यांना रडायला सांगायचं. हे सगळं देखावा असतो. जो खरा अडवाणींसारखा आहे, दंडवतींसारखा आहे, नागपईंसारखा आहे, तो असं काही करत नाही. न सांगता निवृत्त होतो, बाजूला होतो, तो जाहिरातबाजी करत नाही. कारण ते पद, मत, मोह, मत याच्यावरती मात केलेली माणसं आहे. त्यामुळे त्यांना थांबणं जमलं, कारण त्यांचं पदावर प्रेमच नव्हतं, त्यांचं पदांची त्यांना आसक्तीच नव्हती. ते केवळ जनसेवेचं माध्यम म्हणून या राजकारणाकडे, पदांकडे बघत होते. हे
पवारसाहेबांना जमलेलं नाही. सत्ता, खुर्ची, पद याच्याच गणित ते कायम करत राहिले. हे दुर्दैव आहे. त्यामुळे ही शरद पवार साहेबांची राजकारणातली आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातली एक मर्यादा आहे. त्यांनी काम बाकी चांगलं केलेलं आहे, काही निर्णय अतिशय चांगले घेतलेले आहेत, तो विषय वेगळा झाला. काही कामं चांगली नाहीत का केली, ते केली जरूर चांगलं, खूप कामं त्यांनी चांगली केलेली आहेत. तळागाळापर्यंत संपर्क आहे. हे जरी असलं तरी आत्ताचं वय त्यांचं आहे, ते निवृत्त होण्याचं आहे, आराम करण्याचं आहे. आणि असा निर्णय त्यांनी ते स्वखुशीने घेतला असता, दुसऱ्या चांगल्या नेत्याला कार्यकर्त्याला संधी दिली असती तर शरद पवार साहेबांचं मन किती मोठं आहे हे समजलं असतं. आणि ज्याला थांबणं समजतं, थांबणं जमतं, आयुष्यात कधी थांबायचं हे कळतं आणि थांबण्याचा निर्णय घेतो, त्याचंच आयुष्य खऱ्या तरी यशस्वी होतं. मंडळी, आपल्याला काय वाटतं की शरद पवार साहेबांना थांबणं हे का जमत नाही? पदाची, राज्यसभेच्या खासदारकीची याची आसक्ती का आहे? अजूनही त्यांचं त्या पदासाठी ते का धडपडत आहेत किंवा पडद्याआडून का सूत्र हलवत आहेत? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.